काय पण म्हणतील, कधी कधी तुम्ही पण सुद्धा म्हणाले असाल की शाळा आमच्या आठवणीत राहत नाही, पण जेव्हा आपण आज जशा सेल्फ्या काढत असू किंवा काही फोटो काढले असतील, त्या आठवणी आपल्या स्मरणात नक्कीच राहतील. आपण त्या फेसबुकवर टाकणार किंवा व्हॉट्सअपवर टाकणार, त्याला कमेंट्स सुद्धा भरपूर येतील. मग तेव्हा आपण म्हणू की तेव्हा त्या कमेंट्स असतील त्या आपल्या भावना असतील. धन्यवाद सर. कार्यक्रम हा शिक्षक हे सर्वच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देत असतात व विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच मी आता 9वी मध्ये शिकत असताना कोडे सरांनी पुढे येऊन शिकवण्याची संधी दिल्याबद्दल माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला. हा तोच आत्मविश्वास मी आता पुढे येऊन बोलण्यामध्ये भाग घेतो. तोच शिक्षकाबद्दल प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक आपापल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला चांगले पुढे येऊन शिकवण्याची संधी असे दिली पाहिजे व वेगवेगळ्या उदाहरणा देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतात. सावलीस आलेले आज एक छोटासा पक्षी निरोप घेण्याचे प्रतीक्षेत आहे. निरोप हा शब्द जणू खूप काही छोटासा पक्षी आज निरोप घेण्याची प्रतीक्षा करीत आहे. निरोप हा शब्दात असा आहे की तो खूप काही सांगून जातो. किती अविस्मरणीय होता हा प्रवास. आम्हाला मूर्तिमंत रूप दिले ते आमच्या गुरुजनांनी. शाळेत 5वी ते 10वी पर्यंतचा प्रवास खूप छान प्रकारे पार पाडलेला आहे. आज हा शाळेचा शेवटचा दिवस. फुलपाखरू कसं उडतं, त्याला कसं पहिल्यांदा ते अली अवस्थेत असतं, नंतर त्याचे हळूहळू चांगलं सौंदर्य रूप निर्माण होतं व पुढे ते छान फुलांचे रस चुचत सर्व परिसरात शिकलो. जेवढं काही शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्याचे आपण नेहमीच आभार मानत असतो. आपण जेव्हा 5वीत होतो तेव्हा जेव्हा छोटासा पक्षी बघा अंड्यातून बाहेर निघताना कसा अवस्थेमध्ये असतो, त्याचप्रमाणे आपण इयत्ता 5वी मध्ये होतो. 5वी मध्ये असताना आमचे जे वर्ग शिक्षक होते ते सागर राटाल सर, त्या सरांनी खूप छान प्रकारे आमचे मार्गदर्शन, आमच्यामध्ये उत्साह आणला, आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला आणि आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केलं. सर्वांचेच लाडके शिक्षक डुकले सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी तुम्हाला 2 शब्द सांगावे. आवाज लागतोय आणि त्याच्यासाठी आज आपण 10वीची परीक्षा द्यायला जातोय. म्हणून जे काही मोठे गुरुजन वर्ग आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असावा आणि त्याच्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं असतं की 10वी झाला म्हणजेच आपल्याला निरोप समारंभ. आम्ही या विद्यालयातून मुक्त झालो, या शाळेचा शेवटचा दिवस आम्ही मुक्त झालो असं आपणाला कदाचित वाटत असेल आणि म्हणून तो एक वेगळा उत्साह, जल्लोष होता. तुम्ही मुक्त झाला म्हणजे हे काही जेल होतं का, तुरुंग होतं का? तुम्हीच तुमच्या काही प्रतिनिधींनी, विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनुभव सांगितले की आम्हाला या विद्यालयातल्या सर्व शिक्षकांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केले. 5वी पासूनचे 10वी पर्यंत तुम्ही अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. Let's go, let's go, let's roll, let's roll.
शाळेचे सचिव संपाळ सरांना एक विनंती करतो की शाळेकडनं म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःकडनं एक भेटवस्तू आणली ती
मेरे योगेश घाटल आदिवासी चैनल को सब्सक्राइब करो और साथ ही बेल आइकन को भी दबाओ ताकि नए नए वीडियो देखें आप सबसे पहले।